नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर शहरात अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद. ईश्वरपूर शहरात 2 दिवसापूर्वी अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहराच्या वतीनं सर्वपक्षीय कडकडीत बंद पुकारण्यात आला. या बंदला ईश्वरपूर शहरासह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाळवा तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. गांधी चौकात व्यापारी संघटनेच्या वतीनं सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आलं. व्यापारी संघटनेने व सर्वपक्षीय नेत्यांनी शहर बंद ठेवून निषेध नोंदवण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी बोलताना विश्वनाथ डांगे, LN शहा आदींनी सांगितलं की ईश्वरपूर शहरात अशी घटना प्रथमच घडली असून आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच वाळवा तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. या निषेध आंदोलनात व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक सतीश महाडिक, विश्वनाथ डांगे, LN शहा, विनायक खरात यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी हरुण नालबंद. कालच चंद्रकांत दादांना आणि एक निवेदन फास्टफूड ब्रँडमध्ये चालवण्यात दिलेलं आहे. त्याचाही आपण सर्वजण पाठपुरावा करूया आणि या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा लवकरात लवकर कशी होईल आणि इथून पुढं अशा प्रकारचं कृत्य या शहरात कोणी करण्याचं धाडस करणार नाही, अशा प्रकारची एक जरब या निकालात बसेल अशा प्रकारचे आपण सर्वांनी मिळून काम करूया. त्याचबरोबर आत्ता जे विषय निघाला की नशेचा, या बाबतीत जे काही आपल्या सगळ्यांची मतं आहेत त्याचा विचार करून आपण त्याच्यावर एक विचार करून त्याच्यावर एक आंदोलन नवीन करू आणि हे नशामुक्त ईश्वरपूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि या घटनेतील ज्या पीडित मुलगी किंवा त्यांच्या परिवाराला काही जर शासनाकडून आर्थिक मदत द्यायचं विषय होत असेल तर त्यासाठी पण आपण प्रयत्न करू. आणि या घटनेचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि थांबतो. ही न वाईट घटना आहे तरी सर्वांनी ह्या घटनेचा मी स्वतः माझ्या कुटुंबियाच्या वतीनं व सर्वांच्या विषयीनं मी निषेध करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.